यंकूची जीवनयात्रा सुरू होती. दुर्गा, गंग्या, बाळ्या डोंबाऱ्यानं दिलेलं गाढव, एक तांब्या, एक पाल, एक अंथरूण असा आपला संसार घेऊन तो कासार खोऱ्यात संचार करीत होता. जिथं दिवस माळवेल तिथं पाल ठोकून मुक्काम करीत होता. भिकेची भाकरी खात होता. दुर्गाला पोटाशी घेऊन रात्र कंठीत होता. उजळलं की भीक मागत गंग्याचा खेळ करीत मजल मारीत होता. त्याच्या हातापायांना विश्रांती नव्हती. दिवस उगून मावळत होते. रात्री येऊन जात होत्या. आठवड्याचे महिने होत होते. महिने वर्षात विलीन होत होते. पाठीमागे सकाळ, डोकीवर दुपार आणि पुढं संध्याकाळ येऊन यंकू दौड मारीत होता. त्याचं मूळचंच अस्थिर जीवन वाऱ्यासारखं पळत होतं. नकळत दुर्गा वाढत होती. कळी उमलून फुल व्हावं तद्वत तिच्या देहात बदल घडून येत होते. अशीच 7 वर्ष गेली. दुर्गा 18व्या वर्षात दाखल झाली. तिचा चेहरा सरसरू लागला. छाती रुंदावली. उरोजाची उंची वाढली. कमरेपासून भाग फुगीर भासू लागला. डोकीचे केस पुटऱ्यानं कुरवाळू लागले. टपोऱ्या डोळ्यात नवं तेज तळपू लागलं. नजरेत तरलता आली. रंगानं गव्हाळी, रूपानं आगळी दुर्गा जुन्यानी फाटक्या वस्त्रातही अप्रतिम दिसू लागली. अंगावरच्या थिट्या कापडात तिची काया मावेनाशी झाली. तिच्या प्रत्येक हालचालीतून मोहकता ओसंडू लागली. ती धनुष्याच्या कमानीसारखी लवू लागली. ती हसली की रुपयाची ओंजळ खडकावर ओतल्याचा भास होऊ लागला. ती बोलली की सारंगीच्या तारा चढल्याचा साक्षात्कार होऊ लागला. फुटक्या पारा उडालेल्या आरशात आपला सुंदर चेहरा पाहून दुर्गा स्वतःवर संतुष्ट होत होती. तिला स्वतःच्या तारुण्याबद्दल, देहाबद्दल, नीट देखणेपणाबद्दल अभिमान वाटू लागला. यंकूची जबाबदारी वाढली होती. तो दुर्गाला काळजाप्रमाणे जपत होता. तिला सुखी करण्यासाठी जीवाचं रान करीत होता. त्याला पाऱ्याच्या त्या शब्दाची आठवण सारखी होत होती. तो म्हणाला होता, मी पोरीला पळवून नेन, मुंबईत इकेन, कसबीन करीन. आणि ते शब्द आठवले की यंकूचं काळीज फाटत होतं. देवासारखी दुर्गा जर कोणी पळवून नेली तर त्याला ती कल्पना सहन होत नव्हती. तो चरफडून ते विचार झटकून टाकीत होता. नि दुर्गाला क्षणभरही विसरत नव्हता की नजरेआड होऊ देत नव्हता. अजूनही यंकू चालत होता. दिवसभर भीक मागत गंग्याचा खेळ करीत पैसा जमवीत होता. रात्र झाली की कुठेही रानात माळाला गावदरीला पाल उभं करीत होता. 12 घरचे 12 पदार्थ दुर्गा पुढे ठेवीत होता. दुर्गा जेवली की रात्री एका अंथरुणावर तिला जवळ घेऊन अंग टाकीत होता. एका बाजूला दुर्गाला, दुसऱ्या बाजूला गंग्याला घेऊन तो शांत झोपत. पुन्हा सकाळी त्याच्या भ्रमणाला आरंभ होत होता. यंकूच्या संसाराला भरती आली होती. तो सारखा वाढत होता. त्याच्या एका गाढवाची 2 झाली होती. त्याने एक माकडाची मादी घेऊन गंग्याचा संसार सुखी केला होता. एक दाढीवाला बोकड घेऊन त्याचं नाव दगडू ठेवलं होतं. गंग्याला रंगी माकडीण मिळाली होती. शिवाय दगडू बोकडाला तो घोडा म्हणून राबवीत होता. यंकूने 4 कोंबडीही पाळली होती. एकूण यंकू सुखी झाला होता. गंग्या, रंगी नि दगडू बोकड. यंकू कर म्हणेल ते करीत. त्याचा खेळ पाहून लोकांना आनंद होत होता. मुकी जनावर पण माणसासारखी वागतात, हालचाल करतात याचं लोकांना नवल वाटत होतं. त्यांची दया येत होती आणि संतुष्ट होऊन माणसं यंकूला सरळ हातानं भीक वाढत होती. एकाच गावात यंकूची जोडी भरत होती. 4 पैसे जमत होते. यंकू पैशाला पैसा जोडीत होता. दुर्गाचे लग्न करायचं, सर्व खर्च आपण करायचा. तिला कशाचंच उणं पडू द्यायचं नाही या एकाच विचारानं तो पैसा जोडीत होता. एके दिवशी दुपारी यंकू मळ्यात पोहोचला. थंडगार सावलीत भाकरी खाऊन पुढे जावं असा विचार करून त्यानं गाढवं थांबविली. दुर्गा गाढवावरून उतरली. पाटाकडेला एक म्हातारी बसली होती. तिने यंकू आणि दुर्गा यांच्याकडे आळीपाळीने पाहिलं नि ती हसली. त्या म्हातारीने गंभीरपणे दुर्गाला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतलं आणि यंकूकडे पाहत बोलू लागली, चुकलास र बाबा, तुझं वय आता निम्म झालं. माणसानं साजेल ते ल्यावं नि पचेल ते खावं, पण तुला ते उमजलं नाही. तवाही एवढी देखणी तरणी बायको करून चूक केलीस. आर बाबा, हत्ती काबूत राहतो, पण तरणी बायको हत्ती परास वंगा. ही बायको तुला झेपणार नाही. म्हातारीची ती बडबड ऐकून यंकू गोंधळला. दुर्गाची नजर चरकन वाकली.
चकित होऊन ती म्हातारीकडे गेली आणि म्हणाली, आजीबाई, ह्यो माझा नवरा नव, माझा बाप आहे. अजून माझं लगीन झालं नाही. म्हातारी दुचमटली. तिनं हळूच तोंडात मारून घेतल्यासारखं केलं आणि दुर्गाच्या पाठीवरून हात फिरवीत यंकूला म्हणाली, मला निराळं वाटलं. राग मानू नका. बस खा भाकरी. यंकू हसला. यंकू गाढव हाकीत चालला होता. दुर्गा एका गाढवावर बसली होती. यंकू विचार करीत होता, खरंच दुर्गा मोठी झाली आहे. लोक तिला माझी बायको समजू लागले आहेत. याचाच अर्थ माझी दुर्गा आता बायको शोभेल. ती ज्याची बायको होऊन जाईल त्याचं घर सुखी होईल. तो संसार सोन्याचा होईल. आता दुर्गाचं लग्न झालं पाहिजे. ती आणखी किती दिवस अशी राहणार? लग्न करून सासरी जाणं जरुरी आहे. तिला मान आहे, भावना आहेत. त्या किती दिवस काबूत ठेवू शकेल? शिवाय बायकोची जात, बायकोचा जन्म अगदी काकणासारखा असतो. कांकण पिचलं की त्याचा नाद जातो. पुन्हा त्यात नाद निपचत नाही. माझी दुर्गा म्हणजे माझं कांकण आहे. ते पिचू नये म्हणून खटपट केली पाहिजे. एखादा चांगला नवरा पाहून तिचं लग्न केलं पाहिजे. नाहीतर लोक असं काहीही म्हणत राहतील. यंकू चालत होता. त्याच्या पुढं गाढवं पळत होती. पाठीमागून दगड्या बोकड येत होता. दुर्गा एका गाढवावर बसली होती. तिच्या मागं गंग्यामाकड तिला बिलगून बसला होता. गंग्याच्या पेकाटाला रंगीत चिकटली होती आणि असा तो आपला तांडा घेऊन यंकू झेपावत पुढे निघाला होता. तो दमत नव्हता, गमत नव्हता. तो वाऱ्यासारखा पळत होता. दिवस बुडता बुडता यंकूचा तांडा चांदोली गावाच्या गावदारीवर आला. पुढील प्रदेश डोंगराळ होता. रात्र काळोखी होती. पुढे जाणं धोक्याचं होतं. आजची रात्र चांदोलीत मुक्काम करून सकाळी डोळ्याच्या उजेडानं पुढे जावं असा विचार करून यंकू चांदोली गावात शिरला आणि कुठं उतरावं याचा विचार करू लागला. दिवे लागणीलाच गावात सामसूम झाली होती. सर्व दारं लागली होती. माणसं बोलत नव्हती की पेठेत ती दिसतही नव्हती. गावावर मरणकळा जणू पसरली होती. कोणीही माणूस बाहेर दिसत नव्हता. हा काय प्रकार आहे याचे यंकूला कोडं पडलं. अजून दिवे लागण नाही झाली तर या लोकांनी दारं का लावली हा विचार करीत तो पेठेत आला आणि गावच्या दुसऱ्या टोकाला जाऊन एका घरापुढे उभा राहून त्यानं घरमालकाला हाक मारली. तेव्हा आतून एक म्हातारा म्हणाला, कोण हाय? काय पाहिजे तुला? मी एक माकडवाला हाय. मी तुमच्या दारात आज उतरतो. सकाळी पुढे जाईन. यंकूनं विनंती केली आणि तो म्हातारा म्हणाला, नग नग पुढे जा. यंकू पुढे गेला आणि दुसऱ्या घरापुढे उभा राहून म्हणाला, वैस दार उघडा. मी माकडवाला आहे. मला पाणी द्या. मी तुमच्या दारात रात काढणार आहे. सकाळी पुढे जाईन. तशी एक तरुणबाई दारात येऊन म्हणाली, ए बाबा, गावात रोज रात्री वाघ शिरतो. तू आपलं बिराड घेऊन पुढे जा. आता कुठं जाऊ? यंकू म्हणाला, मला जरा पाणी द्या. मी अंगणात रात्री काढतो आणि सकाळी जातो. ती बाई बिळात नागिन माग सरावी तशी घरात गेली. 2 तांबे पाणी देऊन तिनं दार लावून घेतलं आणि तिच्या अंगणातल्या झाडाखाली यंकूनं आपलं बिराड उतरलं. दुर्गानं आणि यंकूनं भाकरी खाल्ली. जनावरांना चारा घातला. पाल उभं करून दुर्गाला अंथरूण करून देऊन यंकू तिरकमटा घेऊन बसला होता. गावात सामसूम झाली होती. सर्व दारं बंद झाली होती. कुठेही हुकाचू होत नव्हतं. दुर्गा अंथरुणावर पडली होती. ती जागीच होती. यंकू तिच्या पायशाला बसून जागत बसला होता. वातावरण भकास आणि बेसूर भासत होतं. दुर्गाला झोप लागत नव्हती. वाघाचं नाव ऐकल्यापासून ती भ्याली होती आणि वरचेवर उठून यंकूकडे पाहत होती. गाव निजला होता. सर्वत्र निशब्दता नांदत होती. सर्व काही निर्जन्य भासत होतं. दुर्गा आणि यंकूला ती दोघच त्या गावात आहेत असं वाटत होतं. दुर्गा जागी होती. यंकू जागा होता. रंगीच्या पाठीला डोकं टेकून गंग्या निजला होता. दोन्ही गाढवं उभ्या उभ्या आराम करीत होती. दगडू बोकड रवंत करीत होता. मध्यान्ह रात्र उलटली आणि एक माणूस हळूच आला आणि त्या बाईनं दार उघडून त्याला घरात घेतला. ते पाहून यंकूचं मन अस्वस्थ झालं.
त्यानं चौफेर नजर फिरविली. रंगी, गंग्या, दगडू बोकड आणि 2 गाढवं यांनी डोळे झाकले होते. दुर्गा झोपेने गुरमळली होती. तिचा तो तरुण देह येंकूच्या जवळ निश्चिल्ल पडला होता. येंकूनं तिरकमटा खाली ठेवून हळूच पांघरून ओढून दुर्गाच्या अंगावर घातलं. तशी ती म्हणाली, तू बी झोप की, मला झोप लागत नाही. तू किती जागणार? हे ऐकून येंकूचं मन अधिकच बावचळलं. तो तिरकमटा बाजूला ठेवून तसा तिच्या शेजारी कलांडला. तशी दुर्गा पुढं सरकून त्याला बिलगली. त्याच्या हृदयाला भिडून निजली. मग अधिकच पुढं सरकली आणि निश्चित पडली. तिच्या नाकातून ये जा करणारे निश्वास येंकूच्या कानात घुमू लागले. ते मंद निश्वास उन्माद पेरू लागले. त्यानं दुर्गाला ओढून जवळ घेतली, हृदयाशी घट्ट धरली. मग तो जग विसरून दगडासारखा निश्चित पडला आणि ती दुर्गा आपल्या जन्मदात्याला भिडून लगेच घोरू लागली. बाप जवळ असला की तिला लगेच झोप लागत होती. ती तिची जन्माची सवयच होती आणि ती येंकूला ठाऊक होती. पण आता दुर्गा लहान नाही. तिनं दूर निजावं असं त्याला वाटत होतं. पण दुर्गाला तसं वाटत नव्हतं.